पण आय थिंक MSME साठी खूप चांगलं केलं. फोकस दिला गेला आणि आय थिंक दॅट इज वाय आय एम गिव्हिंग इट हायर मार्क्स. कारण MSME इज द बॅकबोन ऑफ द इकॉनॉमी आणि त्याच्यामुळे त्याला भर दिला आणि त्याला सपोर्ट केलं तर मग आपली इकॉनॉमी सुद्धा वरती जाईल. तर मे बी 6 पर्यंत द्यायला हरकत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर 10,000 crores आउटले दिला आहे MSMEचा, जो 10,000 कोटीचा भरपूर मोठा आउटले आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आत्ताच जे अर्थसंकल्प जो जाहीर झालेला आहे त्यामध्ये उद्योग विषयाला नेमकं काय मिळालंय तर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पुण्यातलं जे तिथे आम्ही आहोत आणि आपल्यासोबत रुजुता जगताप आहेत. इंडस्ट्रियलिस्ट आहेत. गेल्या वेळी तुम्ही आमच्या पॅनलवर त्यांना ऐकलेलं होतं. बजेटमध्ये नेमकं जर विचारलं बुलेट पॉईंट्समध्ये काय मिळालंय, कुठल्या उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आहेत ज्या पूर्ण झाल्यात, काय अपेक्षा आहेत? सो थँक्यू सो मच. सो ह्याच्यामध्ये बेसिकली 3 कर्तव्यवरती त्यांनी फोकस केले. 3 कर्तव्य. त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी आणि ॲक्सेलरेशन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ हे महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर मेन सेकंड इज बेसिकली फुलफिलमेंट ऑफ ॲस्पिरेशन्स ऑफ द पीपल ऑफ ऑल सेक्टर्स. आय थिंक दॅट इज अनदर एरिया ऑफ फोकस. त्याच्यानंतर अलाइनमेंट ऑफ द रिसोर्सेस विथ इच सेक्टर्स गोल्स. आणि ह्याच्यामध्ये MSMEला बघायला गेलं तर मी MSMEच्या सेक्टरमधली रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा आहे आणि आपला MSMEचा क्षेत्र खूप मोठा आहे पुण्यामध्ये सुद्धा. ह्याच्यामध्ये त्यांनी भरपूर 10,000 crores आउटले दिला आहे MSMEचा, जो 10,000 कोटीचा भरपूर मोठा आउटले आहे. त्याच्यामध्ये फोकस केले लिक्विडिटी, कॅश फ्लोसाठी, लिक्विडिटीसाठी. ट्रेड्स प्लॅटफॉर्मवरती त्यांना आता जास्तीत जास्ती MSMEला आणायचं आहे. म्हणजे त्यांना बेसिकली जे प्रॉब्लेम्स येतात कॅश फ्लोचे, त्याच्यानंतर क्रेडिटचे, सो हे जे पेमेंट डिलेड पेमेंटचा जो मुद्दा आहे तो सगळा हे ॲड्रेस करू शकतील. कारण ट्रेड्स प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्ती फोकस आता दिला गेला आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्किल्स स्किलिंगवरती खूप फोकस दिला आहे. AIs वरती. त्याच्यानंतर AIs ऑफकोर्स अपस्किलिंग, AI सेंटर्स, डेटा सेंटर्स त्यांना मेजर टॅक्स हॉलिडेज दिले आहेत, ज्याच्यामुळं भरपूर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे. सो दॅट इज अ गुड मूव्ह. इंडियामध्ये भरपूर डेटा सेंटर्स आता येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटनी टॅक्स हॉलिडेज दिल्यामुळे इट इज अन इम्पेटस टू दीज सेक्टर्स. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट MSMEसाठी सुद्धा, ऑल्सो विमेन बिझनेसेससाठी सुद्धा. त्याच्यानंतर सिक्युरिटी, स्टेबिलिटी त्याच्यामध्ये खूप फोकस दिला आहे. कारण तो एक मुद्दा महत्त्वाचा असतो स्टार्टअपसाठी स्पेशली. त्यांचं स्टार्टअप कंपनीज तर भरपूर आहेत, पण स्केलिंग आणि त्याच्यानंतर कन्सिस्टंटली स्केलिंग अप हा महत्त्वाचा मुद्दा असतो. भरपूर फोल्ड अप होतात कारण त्यांना फंडिंग मिळत नाही. सो ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी सुद्धा फोकस केलं आहे की त्यांना पण कसं मदत करावी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, स्टेबिलिटीसाठी. आणि ऑफकोर्स सिटी वाईज इकॉनॉमिक रिजन्स डेव्हलप करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसुद्धा होईल. जे फास्ट रेल कॉरिडॉर्स केलेले आहेत त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये भरपूर मदत होईल. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली इकॉनॉमिक ग्रोथसुद्धा होईल. असे भरपूर चांगले चांगले मुद्दे आहेत. फार्मास्युटिकलवरती फोकस पण झाला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती भरपूर भर दिला गेला आहे आणि भरपूर इन्व्हेस्टमेंट केली गेली आहे. चॅम्पियन MSMEs उभारण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे ते बेंचमार्क MSMEs म्हणून दे प्रूव्ह एज बेंचमार्क MSMEs. आणि असे चॅम्पियन MSME झाले की ते ऑटोमॅटिकली हँड होल्डिंग होतं आणि बाकीच्या MSMEsला सुद्धा वर आणलं जातं. सो दॅट विल बी व्हेरी व्हेरी युजफुल. आणि सेल्फ रिलायंट इंडियासाठी 2,000 कोटी मायक्रो एंटरप्राइजेससाठी सुद्धा दिले गेले. सो त्याच्यामध्ये खूप मदत होईल या मायक्रो एंटरप्राइजेसला सुद्धा. आणि जो आपला ट्रेडचा तुम्ही बोलले, ऑफकोर्स प्रोफेशनल सपोर्ट दिला गेला आहे. शॉर्ट टर्म कोर्सेस मॉड्युलर टाईपचे करण्यात येणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल सपोर्ट सुद्धा मिळेल. अपस्किलिंगमध्ये प्रोफेशनल सपोर्ट जो लागतो MSMEsला, स्टार्टअप्सला, मायक्रो एंटरप्राइजेसला, तो सुद्धा दिला गेला आहे. आणि आय थिंक ह्याच्यामध्ये भरपूर असे मुद्दे आहेत आणि आय थिंक दॅट्स व्हेरी व्हेरी एनकरेजिंग. बजेटला मार्क किती देणार? म्हणजे आपल्याकडे असं असतं की आउट ऑफ 10 किती मार्क्स? आय थिंक अबाउट 7. 3 कोठे कापले. हां, आय थिंक तो तर आहे. पण आय थिंक MSMEसाठी खूप चांगलं केलं. फोकस दिला गेला आणि आय थिंक दॅट इज वाय आय एम गिव्हिंग इट हायर मार्क्स. कारण MSME इज द बॅकबोन ऑफ द इकॉनॉमी आणि त्याच्यामुळे त्याला भर दिला आणि त्याला सपोर्ट केलं तर मग आपली इकॉनॉमी सुद्धा वरती जाईल. सो मे बी 6 पर्यंत द्यायला हरकत नाही. थँक्यू सो मच. तर आपण बघत होतो की MSME कॅपिटल एका अर्थाने पुण्याला देशातलं म्हणता येईल, इतके MSMEs इथे आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये एक उत्साह निश्चित दिसून येतोय. थोडा है थोडे की जरूरत है असं नेहमीच असतं, तर तशा त्यांच्या अपेक्षा आहेतच. खूप प्रतिक्रिया दाखवतोय आम्ही तुम्हाला. थेट इंडस्ट्रीतल्या लोकांना काय म्हणायचं ते तुम्ही नवराष्ट्र बघत राहा.